गाईज, वेलकम बॅक टू सुशांत द कॉ. तर हा आहे ब्लॉगचा एंड जो आम्ही आत्ता रेकॉर्ड करतोय. ब्लॉगचा स्टार्ट ॲज अ एंड. काय बोलते माझं मलाच नाही माहिती. तर इंट्रो शूट करायला विसरलेली मी. जेव्हा मी काल गेलेली तेव्हा लाकडाच्या ह्या तुम्हाला शीट दिसते, त्या मोठ्या मोठ्या शीट बाहेर होत्या. ते त्यांनी घरात आणून रात्री कापल्या आणि जेव्हा मी सकाळी आली तेव्हा त्याचं माझ्या मागे जे दिसतंय ते बनलं होतं म्हणजे इन द प्रोसेस होतं. तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये समजणार आहे. आणि तुम्हाला सिद्धेशला दाखवते, तो पण फ्रेश झाला आहे मस्त. आता मी थकलोय दोघे आणि जेवायला बसलोय. हा बघा कसं जेवतोय. माझा ऑमलेट दाखव. ऑमलेट हा बघा कसं ऑमलेट खातोय. ऑमलेट आहे. हाफ फ्राय ऑमलेट ह्याला आवडतं, मला नाही आवडत. सनी साईड येस, मला नाही आवडत हाफ फ्राय. आज खूप कामं झाली आहेत, तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच. खूप काम केलं. आताही काम करायची इच्छा आहे पण उद्या ऑफिस आहे आणि व्हिडिओ एडिट करायला चालू केलेली पण व्हिडिओचा स्टार्टच नव्हता. तर हिला बोला आता खाता खाता करू दाखव. तो लेट्स स्टार्ट द ब्लॉग. हा बघा कसा लपतोय. कसला लपतोय. शेल देऊ का तुला? शेल ढाल देऊ का? इसवी सन पूर्वीची ढाल देऊ का तुला? आज चालू आहे वॉर्डरोबचं काम. सिद्धेश द कार्पेंटर हे काम करतोय. त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलाय मी. जरा चहा पाण्याचं बघा काहीतरी. पहिले काम करो भैया. मॅडम तुमचा व्यवहार व्यवस्थित नाही, आम्हाला पटत नाही तुमचा व्यवहार. अच्छे से करो काम, फिर सब चाय वाय दूंगी. ह्याच्यानी प्लेन होतं त्याच्यानी. काय होतं? प्लेन होतं जरा. असं स्टेपलर सारखं आहे. प्लेन होईल का जरा बोट? हा बघा बॉक्सचा शेप तर आलेला आहे. सिद्धेश स्क्रू फिट करतोय ड्रिलने. तुझा स्क्रू टाईट करू का जरा? हा ढिल्ला झालाय जरा तुझ्याशी लग्न करून. आता मी माझी शक्ती माझी वाचवते. वाचव. केवढी मोठी शीट आहे बघा ही. पार छताला टच झाली आहे. दुकानातून आणलं आहे. कधीपर्यंत होईल? मला असं वाटतंय बॉक्स वगैरे होतील 1-2 दिवसात. आज संडेच्या 1-2 दिवसात? आज झाले पाहिजे. पागल का? चलले का? जा तिकडे. आज झाले पाहिजे. आज झाले पाहिजे. तर हे दोघे असे पकडून उभे आहेत बॉक्स. दोघं बॉक्स पकडतात. फिट पण करताय. तू करतेस. या पोराने ना एक स्क्रू मारला नाही आणि मी अशी ड्रिल हातात घेतली ना. हळू मार. हा जोरात मार. जोरात का? एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये मी काम करतोय ना. हा डोकं कापतोय, ही डोकं कापते. परफॉर्मन्स प्रेशर मध्ये माणूस चांगलं काम करतो. आजचा दिवस आहे तुला पूर्ण बनवायसाठी. आजचा दिवस हा. गावातून कोकणातून सुतारान जा ना. एका दिवसात बनवून देईल तुला. कोल्हापूर वाल्यांना हळूहळू एकदम सिस्टमॅटिक काम असतं. कोल्हापूर वाल्यांचं आम्ही लोक एकदम एका दिवसात सिस्टमॅटिक काम करतो. हळूहळू नाही. पाणी फक्त बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये घ्यायचं होतं. नळ नव्हता. दिवसभर डोकं कापते. पूर्वी लोक घेऊन जायचे 4-4 किलोमीटर. तू जा ना. पाहिजे तू जा ना बादली घेऊन. चेंबू घेऊन एवढूसा. तुला तांब्या देते, तांब्या घेऊन जा. तर आता मी चहा बनवते. किती तासानंतर सांगितल्यानंतर काम करत होती मी पण. पॉज बघितलं का तुम्ही? थोडासा समजून जा. काल सांगितलंय चहा बनवला. काल पियाला. आता मीच बनवते. एवढ्यापेक्षा सुंदर चहा बनवून देते. बघू ना. फक्त थोडा टाइम लागेल कारण की भांड्यांची कमी आहे. तर आम्हाला माहितीच आहे टाइम लागणार आहे. दुसरं काहीतरी सांग. भेटतोय ते बघ. हा हे पण बरोबर आहे. फुल 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 फुल
आता चहा थंड झाला तर मला नको सांगू. चहा पिऊन इथेच ठेवलंय ते कोण उचलणार? उचलते. शेखर बिचारा चहा पितोय आणि हा त्याला पिऊन नाही देते. बोलतोय चहा नको पिऊ पण कामाला मदत कर. शेखर कळालं का मित्रांमध्ये भांडणं का होतात? कारण समजलं ना. फक्त बाहेरचं स्केलेटन बनलंय, आतलं कधी बनेल माहित नाही. बनेल की नाही, बनेल की नाही, बनेल की नाही. अँगल बनतोय का व्यवस्थित? बॉक्स तर एकदम परफेक्ट झालंय, म्हणजे परफेक्ट रेक्टँगल दिसतोय, एकदम अँगल्स व्यवस्थित आहेत. तर आता खिळे मारायचं काम चालू आहे, मला दाखवू दे. तुला बॉक्सचे अँगल असे रेक्टँगल दिसत आहेत, माझे अँगल हरलेले दिसत नाहीत तुला. तुझं अँगल ठीक मी करते. मस्त जातोय रे स्क्रू आतमध्ये. तुला कोणी शिकवलं असं स्क्रू मारायला? हमारे जमाने में जरा इथे जास्त मारले मी स्क्रू, कारण की हा बेस आहे ना. सिद्धेश तुला भरू का या बॉक्स मध्ये मी? ड्रम ऐकला होता, आता बॉक्स. सगळीकडे भुसा भुसा झालाय, सगळा भुसा उडलाय सगळीकडे. कपड्यांमध्ये पण सगळा भुसा उडलाय. आता तेच भुसावाले कपडे सिद्धेशला घालायला देतात. कामगार लोक जरा पटापट काम करा. कुठून मागवलेत कामगार? कुठून मागवलेत? कोल्हापूर. तुम्हाला पण तुमचं घरातलं फर्निचर बनवायचं असेल तर ह्या कामगारांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. एक आहे सोलापूरचा आणि एक आहे कोल्हापूरचा. हा दुसरा पेन दे ना. पेन बघ तुझ्या कानालाच आहे. काय मिस्त्री होतास मागच्या जन्मीमध्ये, असा कानाला लावलायस. 43 बॉडी पेपर आहे ना. 43 आणि 78. कितने बजे तक काम करोगे? 6 बजे. 6 बजे नहीं, 11 बजे तक करो. ये तो कुछ भी नहीं. लेबर चार्जेस तुझे किती आहे? कितना है आपका लेबर चार्जेस? 50,000. एक दिन का 50,000 लोगे तो सब लात मार के निकालेंगे तुम लोग को बाहर. आया चहा पाणी या. मी ह्याला विचारलं की लग्नाआधी का नाही असे वॉर्डरोब वगैरे बनवलेस घरी, तर मला बोलतोय पप्पांनी मारलं असतं मला. तर तुम्हाला काय वाटतं गाईज, मी पण याला मारायला पाहिजे? बघा कसा. असं ना करू नका सिद्ध्या. पप्पा सॉरी. पप्पा ह्याला इथं येऊन मारा. बघा कसा पसारा करून ठेवलाय. ऐकू आहेस का? दुश्मन आहेस माझी. गेले दुश्मन आहे मी तुझी दुश्मन. 7 जन्म तुझा पिछा नाही सुटणार. सात नको बाबा. 50. 7 नको, एकच. हा पहिला जन्म आहे, अजून 6 जन्म बाकी आहेत. पुढच्या जन्मात मुक्ती आहे मला. मुक्ती मुक्ता. वडाला पुजलंय का नाही? वडाच्या झाडाला. मला ते तुझा सरनेम पाटील नाही सुतार असलं पाहिजे होतं. सिद्धेश सुतार. मी सुतारच आहे. सिद्धेश सुतार. मी तुला खोटं बोललो मी पाटील. सिद्धेश तुला कंटाळा का नाही येत रे? हा, खरंच. मला वैतागच येत नाही. कसं काय माहिती. अरे आईची कॉमेंट होती की कंटाळाच नाही पोराला. कसा कंटाळा असणार आहे? पण तुझ्यामुळे आम्हाला कंटाळा येतो त्याचं काय?
कसला हसतोय, कसला हसतोय. सिद्धेश शेखरला बोलला की अजून एक कपाट बनवायचंय. शेखर बोलतो मला टेन्शन आलंय, त्याला कपाट बनवायचंय. पण ड्रिल काढायची, ही मशीन लावायची, मग ती मशीन लावायची, परत ड्रिल लावायची. तेवढं करतोय ना, ह्याचं खरं श्रेय चिवला जातं. ओ माय गॉड. कारण की साफसफाई करते ना आणि तिला पण इंटरेस्ट असतो. पैसे वाचवणं हा आमचा तसं बघायला तो उद्देश नाही. आम्हाला ह्याच्यात खूप मजा मिळते, स्पेशली मला खूप मिळते आणि हे जे करतो त्याचं समाधान खूप मिळतं. आणि मेन गोष्ट अशी आहे की आपल्याला काय प्रदर्शनात दाखवायचं नाही, पण तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ते प्रदर्शनाला निवडून घ्या. तर माझी तारीफ केली तर मला थोडं चांगलं वाटलं. थँक्यू तारीफ केल्याबद्दल. अच्छा, ट्रायल बघतोयस तू? हा, आता तेवढ्या हाईटला काय नाही ना तुला व्यतिरिक्त आणि पकडणं इट्स नॉट पॉसिबल ना. हेवी आहे थोडंसं. ड्रॉवर कसे लावणार आहेस, म्हणजे जे पार्टिशन कसे असतील? ड्रॉवर आहे बघ, हे बघ, हे इथे पार्टी अजून प्लाय लावायचं आहे ना, टाईपचे हाईट होणार आहे तसं ना. तर इथे आहे ना हे 2 ड्रॉवर झाले. ड्रॉवर ना हे हायड्रॉलिकचे डोअर असतील, हे असे असे उघडणार. ठीक आहे. आणि वरचे आहे ना, वरच्याचं डिसाईड नाही केलं. वरचे पण तसेच फॅन चेंज करतो आपण, फॅन चेंज करायचं ना. तर मला असं वाटतं वरचे पण हायड्रॉलिकच जाऊ दे वरती, का जास्त वरती काय जाणार नाहीत, कारण की रेग्युलर यूजचे भांडी ठेवणार नाही सर त्याच्यावरती. तर मला असं वाटतं की ते वरतीच जाऊ दे, हायड्रॉलिक जाऊ दे, कारण डोअर ओपन केला तर ही फळी खूप मोठी येणार आहे. हायड्रॉलिक जाऊ दे. असे फ्रीजच्या वरती पण बनवणार आहे ना आपण, आता नाही, आता एक एक होणार. कारण की सगळं हेवी एकत्र नको ना. आपण झाला ते चालेल. मस्त मस्त. तर मी थोडं फ्रेश व्हायला गेलेली. एक राऊंड परत कामगार लोकांना चहा दिला. हा बघा, असा बॉक्स तयार झालेला आहे. एकदम प्रॉपर झालाय, कुठेच कमी जास्त नाही, माहितीये का. एकदम छान होणार बनल्यावरती मला असं वाटतं. असं तुला वाटतंय ना, मला तर बनल्यावरच खरं वाटेल. पण माझ्याशिवाय त्याच्या लाईफमध्ये मज्जा नाही. कंटाळला असता मी नसती. काय मी नसती तर तू कंटाळला असतास ना. हा, दगडी मारत फिरलो असतो. कोणाला? स्वतःला? असा वेडा झाला असतास मी नसती तर. कसं केलं असतंस? दाखव. तेव्हा मला माफ कर, हिला करू नको. कारण की सगळं सामान बाहेर आहे, सगळे भांडी बाहेर आहे. गॅस तर लावलाय, त्याच्यावर छोटा मोठा चहा बी वगैरे आम्ही करतो. डाळ भात पण करतो. तुम्ही डाळ भात म्हणून किती वर्ष झाले माहिती आहे का तुला? आत्ता कालच तर बनवलेला. तुझं स्वप्न मार खाशील. अडकलो. जा त्याच्यात जाऊन बस. कॅमेऱ्यावर पण सगळा भुसा उडालाय, त्यामुळे थोडा ब्लर रेकॉर्ड होते. आमच्या कानात, नाकात, तोंडात भुसा, केसांमध्ये पण. येस, तीच तरी मेहनत. पण मज्जा येते, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटते. कोणाचं नशीब आहे की त्यांना जवळून सुतारकाम बघायला भेटेल. माझ्याच नशिबात आणि शेखरच्या नशिबात आहे जवळून सुतारकाम बघणं. तर मी जेव्हा सायकल खोलायचो लहानपणी तेव्हापासून होता माझ्यासोबत कलर काढायला जिन्यामध्ये. काय काय खोलायचं शेखर, जरा सांग ऑडियन्सला. इंडिया वॉन्ट्स टू नो. काय काय खोलायचं? ब्रेक, वायर, सगळं. तुम्हाला एक स्टोरी सांगते. एक दिवस आहे ना, आमचा मिक्सर बिघडलेला आणि सिद्धेशने तो रिपेअर केला आणि त्याच्यामध्ये कोणती मोटर बसवली माहीत नाही. तो मीटर 100च्या स्पीडने फिरत होता. म्हणजे त्याच्यात नारळ जरी टाकला ना, नारळ, तरी त्याचा ज्यूस बनेल एवढ्या स्पीडमध्ये तो मोटर फिरत होता मिक्सरला. आणि आम्ही एवढे हसले. कोणता मोटर बसवलेलास मिक्सरमध्ये? ह्याचा कॅपॅसिटर लावलेला. हे फार फिरवता माहिती. एवढ्या स्पीड मध्ये तर मिक्सर पहिल्यांदा मी चालू केला तेव्हा घाबरली, एवढा फास्ट फिरला तो. नॉर्मल लिमिट पेक्षा बाहेर एकदम 120च्या स्पीडने फिरत होतो. असं काम करतो सिस्टर. तर हाऊ वॉज युअर टुडेज डे? कुठे टुडे अजून बाकी आहे. येडे अजून बाकी. गाईज किती वाजले? घड्याळ पण नाही लावले. किती वाजले? 1:15.
9:15 वाजलेत, 9:15 तरी अजून याला करायचंच आहे. आणि उद्या मला ऑफिस आहे, आणि कधीपासून करतोय सगळ्यांना सांग? ऑफिस आहे उद्या. सांग कधीपासून करतोय? आणि सकाळी बहुतेक मी बाहेर गेलेली, सकाळी पूजा होती मम्मीकडे आणि मी याला कॉल केलेला, तर बहुतेक वाजलेले 8:30 वगैरे, तेव्हापासून हा काम करतोय. आणि आता वाजलेत 9:30, म्हणजे 12 तासपेक्षा जास्त झाले. पण ह्याला अजून कंटाळा नाही आलाय. चल तर प्लॅन आणि आता 4 वेळा बोललो. शेखरला बोलतोय प्लाय आणू, आणि शेखरला उठवत नाही. तुला लाव रे प्लाय शेखर, तू फक्त असं बोट लाव, बोट. कंबर गेली पाय. मी आता पण आहे ना कोल्हापूरला जाऊन येईल आणि परत जाईल वाटलं तर. जा बाय. कपडे साईडला ठेवू शकत होते. आता मी सकाळपासून बोलतोय का मी कपडे करत आले, आंघोळ करायची आहे, केसात पोसा आहे असं म्हणतोय का मी? पण धुतलेल्या कपड्यांमध्ये उडालाय, तुला फक्त उचलून ते साईडला ठेवायचं होतं. काही तिला पण काम पाहिजेतच ना. काम आहे, डबल काम. पण जाऊ दे, वॉर्डरोब बनवते ना, म्हणून मी काय बोलू नाही तर बनवणार नाही. काय बोलायचंय तुला? 5 वर्षात एक गोष्ट शिकलो लग्नानंतर, शांत बसायचं, शांत. हे लोक एक पार्ट लावतायत, जो खालचा ओपन बेस असणार आहे तो फिक्स करतायत वॉलला. आणि पूर्ण सगळं बनवून झाल्यावर, पूर्ण कॅबिनेट्स बनल्यावर नंतर सनमायका लावणार आहे. हा बॉक्स तर इथे आहे. ह्याच्यावरती छोट्या मोठ्या काचेच्या वस्तू वगैरे ज्या लागतात तुला त्या अशा थोड्याशा दिसायला चांगल्या वगैरे ठेवू शकतो, त्या यूजला येतील इथे. आणि ह्या पोर्शनला मला असं वाटतं की इथे काचेचं बनवणार आहे, ते तू राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट करू शकतेस कोणत्या तरी एका साईडला मला. आणि त्या साईडला हा बॉक्स लागणार आहे ना. साईडला हा बॉक्स लागेल. आणि त्याच्यानंतर त्या साईडला पण आहे ना फ्रीजसाठी, मग फ्रीजच्या वरती पण बनवणार आहे मी. आणि राईट साईडला खाली पिठाचा डब्बा वगैरे जो हेवी असेल थोडासा, त्या साईडला बघू हळूहळू. सगळं झाल्यावरती खूप छान वाटेल तुम्हाला. ओके बॉस. आणि बघू बनवू शकतो का. आता एवढं सगळं बनवलंस तर मला असं वाटतंय की सगळं बनवशीलच व्यवस्थित. शुड आय ट्रस्ट यू ऑर नॉट? येस. तर आज खूप काम झालंय. मी पण आता साफसफाईला लागली आहे. आणि आय थिंक वी शुड एंड दिस व्लॉग. आणि शेखर थँक्स येऊन सिद्धेशला मदत केल्याबद्दल. सकाळपासून भुसा भरलाय केसामध्ये. बाकी काय शेखरने खूप मदत केली. थँक्स तुला शेखर. आणि आता शेखर चाललाय कारण की उद्या त्याला ऑफिसला जायचंय. त्याला पण उद्या ऑफिस आहे. बस कर आता, किती एक्झॉस्ट होणार आहेस. एकच राहिला बघ. हा बघ सिद्धेश एक्झॉस्ट वरून आठवलं, एक्झॉस्ट पण लावायचं बाकी. हे पण बघा कसलं परफेक्ट लावलंय ह्यानी. तुम्हाला त्या साईडून दाखवते मी. ह्याच्यावर मी जरी बसली तरी हे तुटणार नाहीये. नाही बसू नको, रिस्क नको. मला स्ट्रेंथ चेक करावी लागेल ना त्याची बसून. पण मला त्याची स्ट्रेंथ चेक करावी लागेल ना बसून. जड सामान कसं राहील. अरे बघ, गुड गुड जॉब. हे बघ ह्याच्यावरती मस्त कपाट असणार आहे, खूप छान दिसेल. सगळं लपेल म्हणून हे टाईल्स बदलले असणार आपण. हा तुमच्याशी बोलतच राहील आणि काम करतच राहील. त्याच्या आधी मी व्लॉग एंड करते. टाटा बाय बाय. मीट यू इन नेक्स्ट व्लॉग अँड आय विल शेअर यू ऑल द प्रोग्रेस इन नेक्स्ट व्लॉग. बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय काय करतोय सिद्धेश आणि काय काय बनवतोय. तोपर्यंत स्टे ट्यून. टाटा बाय बाय फ्रॉम सुशांत द कॉप.